नमस्कार. चला तर मग या डीसी मोटर डायग्नॉस्टिक ब्लूप्रिंटमध्ये थेट प्रवेश करूया. हा खास मास्टर क्लास ITI द्वितीय वर्षाच्या इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणार्थींसाठी डिझाईन केला आहे. केवळ घोकंपट्टी करण्याऐवजी आज आपण डीसी मोटर्सचे खरे डायग्नॉस्टिक रहस्य उलगडणार आहोत. जेव्हा आपण विज्ञानाच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा सर्वात कठीण वाटणारे तांत्रिक विषयही अगदी सोपे वाटू लागतात. आता विचार करा, डीसी मोटरला स्टार्टरची गरज का असते किंवा अचानक शंट फील्ड ओपन झाले तर काय होईल? हे केवळ पुस्तकी प्रश्न नाहीत. फॅक्टरी फ्लोअरवर काम करताना प्रत्यक्ष समोर येणारी ही खऱ्या जगातील तांत्रिक आव्हाने आहेत. एका उत्तम तंत्रज्ञाना या मायक्रोमिस्ट्री सोडवता आल्याच पाहिजेत. आणि निमी क्वेश्चन बँकेतील कठीण आव्हाने लिहिल्या पेलण्यासाठी याच कन्सेप्ट्स अगदी स्पष्ट असणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. भौतिकशास्त्र आणि मुख्य सूत्रांपासून सुरुवात करून आपण मोटरची रचना आणि वाइंडिंग, स्टार्टर्स आणि वेग नियंत्रण, फॉल्ट्सचे निदान आणि चाचणी आणि शेवटी खऱ्या जगातील औद्योगिक उपयोगांपर्यंत पोहोचणार आहोत. तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. भौतिकशास्त्र आणि मुख्य सूत्रे, म्हणजेच मोटरच्या मागे असलेल्या अदृश्य शक्ती. आता हे चित्र बघा. फ्लेमिंगचे नियम कसे काम करतायत हे अगदी अचूकपणे इथे दिसते. एक कायमस्वरूपी खूणगाठ बांधून ठेवायला हवी की फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम हा नेहमी डीसी मोटर्समधील रोटेशन आणि फ्लक्सची दिशा ठरवतो, आणि उजव्या हाताचा नियम तो जनरेटर किंवा मोटरमध्ये निर्माण होणाऱ्या इंड्युस्ड करंटची दिशा ओळखण्यासाठी वापरला जातो. या दोन नियमांमधील स्पष्टता असणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतर येते बॅक EMFची भन्नाट संकल्पना. बॅक EMF म्हणजे काय? तर हा मोटरचा स्वतःचा असा एक नॅचरल सेल्फ रेग्युलेशन विभाग आहे. बाहेरून येणाऱ्या सप्लाय व्होल्टेजला हा सतत विरोध करत असतो, आणि हे संतुलन समजल्याशिवाय मोटरचं वर्तन समजणं अगदीच अशक्य आहे. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा मोटर नुकतीच चालू होते तेव्हा ती प्रचंड हाय टॉर्क का निर्माण करते? कारण सुरुवातीला वेग शून्य असल्यामुळे बॅक EMF पूर्णपणे शून्य असतो. विरोध करण्यासाठी तिथे काहीच नसते. त्यामुळे आर्मेचरमध्ये प्रचंड करंट घुसू शकतो, आणि म्हणूनच सुरुवातीच्या या धोकादायक करंट स्पाइक्सपासून मोटरला वाचवण्यासाठी अभियंत्यांना स्टार्टरचा आधार घ्यावा लागतो. चला आता दुसऱ्या भागाकडे वळूया. मोटरची भौतिक रचना आणि तिची वास्तुकला कशी असते ते पाहूया. वाइंडिंगच्या विविध प्रकारांमधील फरक ओळखणे, जसे की शॉर्ट कॉर्डेड आणि रेट्रोग्रेसिव्ह, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. एक साधं गणित लक्षात ठेवूया. जर 4 पोल डीसी मोटरमध्ये ड्युप्लेक्स लॅप वाइंडिंग वापरले असेल तर तिथे पॅरलल पाथ्सची म्हणजेच समांतर मार्गांची संख्या अचूकपणे 8 असते. अशी गणिते थेट विचारली जातात, त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर असणं मस्ट आहे. मटेरियल सायन्समध्ये केवळ पाठांतर करून चालत नाही, तर का हा प्रश्न विचारणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, कार्बन ब्रशेसचाच वापर का होतो? कारण मोटर वेगाने फिरताना कम्युटेटरवर ज्या ठिणग्या उडतात त्या सुरक्षितपणे शोषून घेण्याची अफाट क्षमता कार्बनमध्येच असते. तसेच क्लास B इन्सुलेशनसाठी फायबर ग्लास किंवा स्टार्टर रेझिस्टन्ससाठी युरेका धातू, या प्रत्येकामागे एक ठोस वैज्ञानिक कारण दडलेले आहे. मोटर तर तयार झाली, पण आता या शक्तिशाली यंत्रावर ताबा कसा मिळवायचा? त्यासाठी पाहूया भाग 3, स्टार्टर्स आणि वेग नियंत्रण. या नियंत्रण यंत्रणेमध्ये नो व्होल्ट कॉईल म्हणजेच NVCचं काम खरोखरच लक्षवेधी आहे. ही NVC शंट फील्डसोबत सिरीजमध्ये जोडलेली असते. विचार करा, जर चुकून कडी शंट फील्ड ओपन झाले तर काय होईल? मोटरचा वेग इतका भयंकर वाढेल की मोठा अपघात होऊ शकतो. अशा आणीबाणीच्या वेळी ही होल्डिंग कॉईल त्वरित मोटरला सुरक्षित करते. 4 पॉइंट स्टार्टरमध्ये NVC सोबत जोडलेल्या या सिरीज रेझिस्टरचं काम माहीत असणे अनिवार्य आहे. जर चालत्या मोटरमध्ये स्टार्टरचा रेझिस्टन्स कट ऑफ झाला तर मोटर अत्यंत संथ गतीने फिरू लागते. जर या रेझिस्टरचं कार्य अचूक माहीत असेल तर फॅक्टरी फ्लोअरवर काम करताना नक्कीच चुकीचे डायग्नोसिस टाळता येते. आता वेग नियंत्रणाच्या या 3 प्रमुख पद्धती पहा. औद्योगिक गरजेनुसार अभियंते योग्य पद्धत निवडतात. यंत्राला त्याच्या सामान्य गतीपेक्षा कमी वेगात चालवायचे असेल तर आर्मेचर कंट्रोल वापरतात. सिरीज मोटरमध्ये गती वाढवायची असेल तर फील्ड डायव्हर्टर, आणि जर 0 ते कमाल असा अतिशय स्मूथ वेग हवा असेल तर थेट वॉर्ड-लिओनार्ड प्रणालीचा वापर केला जातो. यानंतर वळूया भाग 4 कडे. निदान, चाचणी आणि दोष, म्हणजेच जेव्हा यंत्र आजारी पडते तेव्हा डॉक्टर कसे बनायचे? हे समोरचे चित्र 2 महत्त्वाच्या उपकरणांमधील अगदी स्पष्ट फरक दाखवते. आर्मेचर वाइंडिंगचा रेझिस्टन्स आणि इन्सुलेशन तपासण्यासाठी मेगरचा वापर केला जातो, आणि दुसरीकडे आहे ग्राउलर.
हे उपकरण आर्मेचर वाइंडिंगमधील शॉर्ट आणि ओपन सर्किट अचूकपणे शोधून काढण्यासाठीच खास बनवलेलं आहे. इथे एक अतिशय प्रॅक्टिकल गोष्ट पाहायला मिळते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आर्मेचरवर हॅक्सॉ ब्लेड ठेवून पाहणे ही शॉर्ट कॉईल ओळखण्याची सर्वात खात्रीशीर पद्धत आहे. जर ब्लेड व्हायब्रेट झाले तर समजून जायचे की आत शॉर्ट सर्किट नक्कीच आहे. हा एक अगदी सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. या सर्व तांत्रिक बिघाडांना एखाद्या रुग्णाच्या आजाराच्या लक्षणांसारखे पाहिले तर गोष्टी किती सोप्या होतात. मोटर अचानक प्रचंड स्पार्किंग का करत आहे? बहुधा चुकीची ब्रश पोझिशन किंवा फुल लोडवर वेग का कमी होतोय? कारण आर्मेचरमध्ये व्होल्टेज ड्रॉप होतोय. डायनामिक बॅलन्सिंग आणि डिफरेन्शियल कंपाऊंड मोटरमध्ये सिरीज फील्ड शॉर्ट सर्किट करणे ह्या सर्व बाबी म्हणजे अचूक निदानाची उत्तम उदाहरणे आहेत. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 5, खऱ्या जगातील औद्योगिक उपयोग. हे सर्व सिद्धांत प्रत्यक्षात कुठे आणि कसे वापरले जातात? हा ॲप्लिकेशन मॅट्रिक्स परीक्षेसाठी आणि प्रॅक्टिकल नॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त आहे. इलेक्ट्रिक ट्रेनसारख्या जड वाहनांना सुरुवातीला हाय टॉर्क लागतो म्हणून तेथे सिरीज मोटर लागते. पण लेथ मशीनसारख्या उपकरणांना मात्र अगदी स्थिर वेगाची गरज असते. तिथे शंट मोटरच बाजी मारते. लिफ्टसाठी क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड तर फूड मिक्सरसाठी सिरीज फील्ड टॅपिंग. अगदी परफेक्ट मॅचिंग. आता इथे क्लासिक ट्रॅप आहे. कंपाऊंड मोटरच्या रोटेशनची दिशा बदलायची असेल तर सप्लाय टर्मिनल्स बदलण्याचा पर्याय अनेकदा गोंधळात टाकतो. पण एका खऱ्या प्रोफेशनलला पक्के माहीत असते की मोटरची वैशिष्ट्ये न गमावता तिची दिशा उलट करायची असेल तर केवळ आर्मेचर करंटची दिशा बदलणे हाच एकमेव अचूक मार्ग आहे. म्हणूनच म्हणतात, दबावाखाली घोकंपट्टी नेहमीच अपयशी ठरते. केवळ वैज्ञानिक समजच उद्याचे उत्तम अभियंते घडवते. प्रश्नांची उत्तरे पाठ करण्यापलीकडे जाऊन जेव्हा आपण भौतिकशास्त्र आणि नियंत्रण यंत्रणा खऱ्या अर्थाने आत्मसात करतो तेव्हाच यश 100% निश्चित होते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जसजसे औद्योगिक ऑटोमेशन वेगाने प्रगत होत आहे तसतसे डीसी मोटरची ही मूलभूत तत्वे भविष्यातील स्मार्ट फॅक्टरीजमध्ये कशी काम करतील? आज घेतलेले हे डायग्नॉस्टिक ज्ञान भविष्यातील प्रगत इंजिनिअरिंगच्या प्रवासाची केवळ एक शानदार सुरुवात आहे. यावर नक्की विचार करा.